नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शकू ही आनंदीला भेटते, परंतु आनंदी तिला ओळख देत नाही आणि तिचे नाव ती कल्याणी सांगते. तेव्हा शकू म्हणते की काय ग, त्या 3 अण्णांच्या मुलींना विसरलीस का? अण्णांनी काय नाव दिली होती की माझ्या 3 मुली भाग्यलक्ष्मी, शकू आणि आनंदी, त्यांना सुद्धा त्या भाग्यलक्ष्मीला तू विसरलीस का? म्हणून शकू खूप रडते सर्व आनंदीला विचारत असते. अगं, त्याच भाग्यलक्ष्मीवर साडी विणून तू इतकी मोठी कॉम्पिटिशन ताई तू जिंकली होतीस. सार्थक सरांच्या इतक्या मोठ्या कंपनीत तू जॉबला लागली आणि आपण दोघींनी मिळून किती काही केले नाही. ती रेश्मा मॅडम सतत तुला किती त्रास देत होती, तिला कसे आपण धडे शिकवलेत आणि ताई तू हे सर्व विसरलीस का? तर तेव्हा आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. शकू म्हणते की काय ग, सार्थक सर तुझ्यावर इतके प्रेम करतात, त्यांच्या सोबतचं तू लग्न सुद्धा विसरू शकतेस का ताई? अगं ताई, हा सगळा आनंद तू कसे काय विसरू शकते ग? म्हणून शकू सुद्धा खूप रडते आणि आनंदीच्या डोळ्यातील पाणी पाहून शकू विचारते की काय ग ताई, तुझ्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी? तू तर आनंदी नाही, मग हे सर्व ऐकून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आले? तेव्हा आनंदी शकूच्या मिठीत येते आणि दोघी खूप रडू लागतात. त्यानंतर इकडे सुकी ही अक्कूला विचारत असते की अगं, ह्या ड्रेसपैकी कोणता ड्रेस छान वाटतो, अगदी परफेक्ट? आणि तो सुद्धा तिला काही पटत नाही, म्हणून कपाटामधून ती असा दुसरा स्पेशल काहीतरी ड्रेस घेते आणि परत आरशासमोरून येऊन हा कसा वाटेल हे बघत असते. आणि अक्कू, हा तर खूपच छान वाटतो असे विचारते. तर अक्कू म्हणते की हा सुद्धा खूप छान आहे. तेव्हा सुकी म्हणते की छान आहे पण गंमत नाही, काहीतरी मिसिंग आहे. तेव्हा अक्कू विचारते की काय ग, तू इतका का विचार करतेस, तुमची तर नॉर्मल भेट आहे ना? सुकी म्हणते की हो, अगदी नॉर्मल म्हणजे अगदी नॉर्मल, जसे आपण घरी कॉफी घेतो तशी कॉफी बाहेर घेणार, फक्त इतके काही नाही. तर अक्कू विचारते की मग ड्रेससाठी तू इतका विचार का करतेस, कुठलाही तू ड्रेस घालणार? सुकी म्हणते की हो, करेक्टच आहे तुझे, मी ड्रेस बद्दल इतके काही विचार करायलाच नको, नॉर्मल कॉफी प्यायलाच जाणार आहे, त्यामुळे मला असे वाटतंय. तर अक्कू म्हणते की नॉर्मल आहे तर मी सुद्धा तुझ्या सोबत येते. तेव्हा सुकी म्हणते की अगं नको, अगं मी आहे त्या कपड्यामध्ये जाणार आणि तू यायची म्हटल्यानंतर अजून वेळ लागेल, रेडी होण्यासाठी तुला परत वेळ लागणार आणि तुझा खडूस भाऊ आहे ना, तो वेळ झाल्यानंतर कसा लालबुंद होईल तो. तेव्हा अक्कूल म्हणते की अगं तू नको मला उल्लू बनवूस, एकदा तर एक्सपेक्ट कर की तू डेटवर जाते म्हणून. सुकी म्हणते की डेट? तर अक्कू म्हणते की डेट नाही तर काय, मग कशाला इतका पसारा घालून ठेवलास, उगाच का तू इतका विचार करतेस? सुकी म्हणते की बोलून देशील ना मला? तर अक्कू म्हणते की डोळे तर खोटं बोलत नाही ना? सुकी म्हणते की कुठेही डेटवर नाही चालले, कॉफी प्यायला चाललो. आणि सुकीला आरशासमोर धरून म्हणते की बघ तू एकदा आरशाकडे, मग तुला आम्हाला उल्लू बनवता येणार आहे का? आणि सुकी अगं तू टेन्शन घेऊ नको, मी नाही तुझ्या सोबत येणार, मग जस्ट मी टेस्ट करून बघत होते आणि मला जो रिझल्ट हवा होता तो तर मला मिळाला, त्यामुळे तू तुझी डेट एन्जॉय कर. सुकी म्हणते की तू इतकी एक्साइटेड होऊ नको. तेव्हा सुकी लाजते. तर अक्कू म्हणते की मी तर एक्साइटेड आहे आणि ऑल द बेस्ट, बाय करून बाहेर निघून जाते. तर सुकी म्हणते की अगदी वेडा बाई. सुकी एकटीच विचार करत असते की आज कल्याणी ताई सार्थकला जज करणार, तिला तो आवडायला हवा आणि आरशासमोर येऊन म्हणते की आमची जोडी तिला आवडायला हवी आणि सार्थकला कोणी रिजेक्ट करणे शक्यच नाही. त्यानंतर एका टपरीवर शकू आणि आनंदी चहा घेत असतात आणि शकू तिला सांगत असते की ताई इतकी 6 वर्ष झाली पण असा एकही दिवस गेला नाही की त्या दिवशी तुझी आठवण आली नाही म्हणून. ना आई अण्णांना आणि ना सार्थक सरांना तुझ्याशिवाय एकही सण आम्ही साजरा केला नाही. तुझ्यासोबत आमच्या सर्व जगण्यांचा आनंदच निघून गेला. मनोज दादा ते तर सर्व हरवून बसले ताई, त्यांना त्या सर्व गोष्टीचा इतका धक्का बसला तर ताई त्यांची परिस्थितीच खूप वाईट झाली. फक्त लहान मुलासारखे बडबडत असतात, खूप विक्षिप्त असे वागतात. तर ते ऐकून आनंदीला तर खूपच धक्का बसतो. शकू सांगते की कधी कधी एका ठिकाणी इतके टक लावून बसत असतात की काहीच बोलत नाही. आणि ताई या सर्वांमुळे लीना वहिनी, आई, अण्णा यांच्या सर्वांची खरंच खूप वाईट परिस्थिती झाली, खूप अवस्था झाली त्यांची. तर आनंदीला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा ती शकूला म्हणते की हे बघ शकू, जे काही झाले ते खूप वाईट झाले पण मी पुन्हा कधीच त्यांच्या समोर नाही येऊ शकत. तेव्हा शकू म्हणते की अगं ताई, तू घरच्यांबद्दल अशी अवस्था ऐकून सुद्धा अशी बोलूच कशी शकते? तेव्हा आनंदी म्हणते की शकू अगं, आयुष्याच्या वाटा आता वेगळ्या दिशेने गेल्यात, त्यामुळे त्या पुन्हा कधीच एकत्र नाही येऊ शकत. शकू म्हणते की का ताई, काय येऊ शकत नाही, वाटा कितीही वेगळ्या दिशेने जाऊन दे पण असे वळण एखादे येते पुन्हा आपल्याला आपल्या जुन्या वाटेवर नेऊन सोडते. तेव्हा आनंदी म्हणते की अगं शकू, असे वळण घेणाऱ्या वाटा मी कायमच्या सोडून दिल्यात. शकू म्हणते की ताई, तू जरी त्या वाटांना सोडले असेल पण त्यांनी तुला सोडलेले नाही आणि मला असे वाटते की ती वेळ आता आली
ते वळण तुला त्या जुन्या वाटेवर नेण्यासाठी आले। तेव्हा आनंदी म्हणते की नाही शकू, आता काही नाही होऊ शकत। शकू विचारते की का होऊ शकत नाही ताई? आनंदी म्हणते की हे बघ, 6 वर्षापूर्वी जे मी सोडून गेले ते पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये मला नकोय। शकू, अगं सार्थक सरांच्या आई बरोबर बोलल्या होत्या, मी ज्यांच्या आयुष्यामध्ये जाते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद नाही येऊ शकत, त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दुःखच येऊ शकते। शकू, माझ्यामुळे कधी माझ्या माहेरचे सुखी झाले आणि ना सासरचे। तेव्हा आनंदीला सुधाचे बोलणे आठवते की तू आल्यापासून सार्थकच्या आयुष्यामध्ये फक्त दुःखच आहे, त्यामुळे आनंदी तू कधीच सार्थकला सुख देऊ शकत नाही। तेव्हा तिला ते आठवून खूप वाईट वाटते आणि आनंदीच्या डोळ्यात पाणी येते। तेव्हा शकू म्हणते की अगं तू सार्थक सरांच्या आईचे बोलणे इतके मनावर का घेतलेस? अगं ताई, त्या जे काही बोलल्या असतील ते रागाच्या भरात बोलल्या असतील। आनंदी रडतच म्हणते की पण शकू, त्या सत्यच बोलल्या आणि तसाही आता खूप काळ लोटून गेला, सर्वांच्या सुखासाठी मी स्वतःला लांब ठेवले, त्यामुळे आता मला त्यांच्या सुखी आयुष्यात परत जायचे नाही। नात्यांचे सर्व धागे मी तोडले, त्यामुळे आता मागे फिरणे हे अशक्य आहे। मी आता माझे ध्येय ठरवलेले आहे, मग त्याच दिशेने मला आता जायला हवे। तेव्हा शकू म्हणते की ताई, असे मी तुला काही करून देणार नाही, थांब मी सार्थक सरांना फोन करते। म्हणून शकू आपला मोबाईल घेऊन फोन करायला लागणार, तोच लगे आनंदी म्हणते की शकू नाही, तू असले काही करणार नाही। तर शकू म्हणते की ताई प्लीज ऐकून घे, मला त्यांना कॉल करून दे। तुला कळते का, तू परत आल्यानंतर त्यांना किती आनंद होणार आहे, तो तुझ्या घरच्यांना किती आनंद होईल, थांब मला फोन करून दे। तेव्हा आनंदी म्हणते की हो शकू, मला माहिती आहे की त्यांना किती आनंद होईल म्हणून। आता त्यांना आनंद होईल, पण त्यानंतर त्यांच्या वाटेला दुःख येईल, त्याचे काय? त्यामुळे हे बघ, ते दुःख मला आता त्यांना नाही द्यायचे, म्हणून मी त्यांच्यापासून खूप लांब दूर निघून गेले। तेव्हा शकू म्हणते की ताई हे बघ, मी तुला कुठेही जाऊन देणार नाही आणि मला त्यांना फोन करून दे। आनंदी म्हणते की शकू, तू असे काही करणार नाही आणि जर तू असे केले तर मी आता आहे त्या ठिकाणून खूप लांब निघून जाईल, तूच ठरव की तुला काय साध्य करायचे ते। आनंदी शकूकडून वचन मागत असते की तू हे सत्य कुणाला सांगणार नाही आणि स्वतःची शपथ सुद्धा घालते, दे मला वचन। तर शकू रडतच म्हणते की ताई प्लीज, तू असे वचन माझ्याकडून घेऊ नकोस। नाईलाजाने शकू सुद्धा रडतच वचन देते की ठीक आहे आनंदी ताई, मी नाही कुणाला सांगणार। आनंदी सुद्धा खूप रडत असते। आनंदी जायला निघते, काळजी घे असे म्हणून। तर शकू म्हणते की ताई अगं, मला माहिती आहे की तू आहे म्हणून, पण तुझा नंबर तरी मला दे, मी तुझ्याबरोबर बोलत जाईल आणि जितके दिवस तू येते आहे तितके दिवस मी तुझ्या सोबत राहते ना ताई प्लीज। आनंदी म्हणते की नाही शकू, ते बंद आता मागेच ठेवायला नकोत आणि आता हे फक्त तूच चांगले समजू शकते। आपली भेट एक छान असे स्वप्न समज आणि विसरून जा। आणि तेवढ्यात आनंदीच्या मोबाईलवर एक कॉल येतो, विशालचा कॉल असतो आणि ती विशालला बोल असे म्हणते। तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम, मी नाशिकला आलो आणि तुमचे काम जर झाले असेल चला मग मी तुम्हाला परत घेऊन जातो। तेव्हा आनंदी म्हणते की अरे पण असे अचानक का? तेव्हा विशाल म्हणतो की हो, त्या विद्याधर काकांचं एक महत्त्वाचे काम होते म्हणून अचानकच यावे लागले। तेव्हा आनंदी त्याला विचारते की आता तू कुठे आहेस? तर विशाल सांगतो की पंचवटीजवळ। तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, तू तिथेच थांब, मी 10 मिनिटात पोहोचते। तेव्हा आनंदी रडतच म्हणते की ताई मी येते। तर शकू तिला रडत म्हणते की ताई प्लीज ना थांब आणि दोघी एकमेकांना परत रडतच मिठी मारतात। त्यानंतर इकडे रूम मध्ये सुकी ही मोठ्याने रोमॅन्टिक गाणं लावते आणि त्यावर ती अगदी मग्न होऊन गेलेली असते सार्थकच्या प्रेमामध्ये। त्यानंतर ही शलाका हे सर्व ऐकते आणि रुंदाला विचारते की अगं आई, हिला काय झाले, इतक्या मोठ्याने गाणे लावून ही का ऐकतेस? तेव्हा रुंदा म्हणते की ही गाणे ऐकते म्हणजे नक्की खुश आहे, पण असे काय झाले असेल की ती इतकी खुश आहे म्हणून। तेव्हा शलाका म्हणते की आई, सार्थकच्या बाबतीत तर काही नसेल ना? तेव्हा रुंदा म्हणते की अरे बापरे, सार्थकने तिला काही कमिटमेंट दिली की काय? त्यांचे नाते पुढे तर गेले नसेल ना, म्हणून रुंदाला टेन्शन येते। तेव्हा शलाका घाबरतच म्हणते की नाही आई, त्यांचे जर नाते पुढे गेले तर आपलं ती सुखाने आपल्याला जगून देऊ शकत नाही, त्यामुळे असे गप्प बसून चालणार नाही, आपल्याला काहीतरी करायला हवे। आणि तेवढ्याच सुकी आपली बॅग घेते आणि खुश होऊन अगदी मोबाईल घेऊन बाहेर येत असते। तर रुंदा आणि शलाका बोलतच असते। तर शलाका म्हणते की आई काहीतरी कर। रुंदा म्हणत असते की आतापर्यंत सर्व काही करून तर झाले, पण आता काय करते तोच विचार मी करते। तेव्हा शलाका म्हणते की आपण मग हे सगळे सोडून स्वतः पुढे हार मानायची का? आणि तेवढ्याच सुकी बाहेर येते आणि जोराने त्यांना घाबरत भाव करते आणि जोरजोराने हसायला लागते। तर शलाका म्हणते की काय ग, अगं मी इतकी घाबरले। तेव्हा सुकी तर खूप हसून म्हणत असते की तुम्हाला घाबरण्यासाठी खूप मज्जा येते। तेव्हा शलाका म्हणते की काय ग, इतकी नटाफटा करून कुठे निघालीस? म्हणजे सार्थक सोबत कुठे डेट वर चालली की काय? तेव्हा सुकी म्हणते की अय्या, तुला कसे कळले? तेव्हा शलाका म्हणते की नाही, मी फक्त
म्हटले तर सुकी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का या क्षणाची मी किती दिवसापासून आतुरतेने वाट बघते। त्या रोमॅन्टिक कॉफी शॉप मध्ये मी आणि सार्थक बसलो, सार्थक आणि मी आणि सार्थक, आणि मागून असे छान रोमॅन्टिक म्युझिक ऐकू येते आणि शलाकाचा हात हातामध्ये घेऊन म्हणते की सार्थक माझा हात असा हातामध्ये घेईन आणि लाजून मी तो हात काढून घेईन आणि अचानक तो मला गुलाब देईन आणि मी डोळे बंद करून त्याचा तो सुगंध माझ्या श्वासात साठून घेईन आणि म्हणेल। तर वृंदा म्हणते की आय लव्ह यू आणि सुकी तर खूप लाजते आणि आंटी असेच काहीतरी मग खूप उड्या मारू लागते आणि सार्थक आय एम कमिंग वृंदाला धक्का देऊन ती निघून जाते। शलाका आणि वृंदा तोंड वाकडे करून फक्त बघत राहतात। शलाका म्हणते की आई आपल्याला हे होऊन द्यायचे का? वृंदा म्हणते की नाही, तिचा जो काही प्लॅन असेल तो आपण हाणून काढू आणि तिच्या पाठोपाठ जाऊया, ती बघू काय करते ते। म्हणून त्या दोघी सुकीच्या पाठीमागे जाण्याचा पाठलाग करण्याचं ठरवतात। त्यानंतर इकडे अण्णा हे तसेच झोपी जातात बसल्या ठिकाणी, तेव्हा मालती येते, त्यांना उठवते। अहो चहा थंड झाला आणि तुम्ही तर असे झोपून गेले, कुठे हरवलेत? अण्णा म्हणतात की अगं काय सांगू, तो आज आनंदीची खरंच खूप आठवण येते ग, कळत नाही तिची आठवण कशामुळे येत असेल। तेव्हा मालती म्हणते की तिच्या वस्तू तुम्ही हातात घेतल्या तर आठवण तर येणारच ना। तेव्हा आनंदच्या हातामध्ये ते दोऱ्याचे बंडल असतात आणि अण्णांना आनंदीची आठवण होते की मालतीला म्हणतात की तुला आठवते का भाग्यलक्ष्मी जेव्हा आनंदीने ती साडी पूर्ण विणून टाकली होती आणि त्या अगोदर अंशुमनने तिचे पूर्ण साडीचे मटेरियल जाळून टाकले होते, मग सार्थक सर तिच्याबरोबर गेले होते आणि तिला साडीचे पूर्ण सर्व मटेरियल घेऊन देऊन तिच्यासोबत आले होते आणि आनंदीने ती पूर्ण साडी एका दिवसात विणली होती। तेव्हा अडगळीच्या खोलीत गेलो होतो तेव्हा तिच्या ह्या वस्तू मला दिसल्या म्हणून घेऊन आलो। आणि तेवढ्यात लीना येते। लीना विचारते की आई काय झाले, कारण मालतीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असते आणि अण्णांच्या डोळ्यात। तर मालती म्हणते की अगं लीना काही नाही, मनोज कुठे दिसला नाही। तेव्हा लीना म्हणते की अहो ते मला म्हटले की 10 मिनिटात खेळून येतो आणि मग जेवतो, पण ते अजून आलेले नाहीत। अण्णा म्हणतात की तो खेळण्यात रमला असेल, तेच चांगले आहे। तर मालती म्हणते की हो, खेळात रमला तर तो भूक तहान सर्व काही विसरतो आणि मालती चहा गरम करण्यासाठी आतमध्ये जाते। त्यानंतर इकडे आनंदी धावतच येते आणि विशालच्या गाडीमध्ये बसते आणि अरे मला कॅफे गंदेला सोडतो का असे विचारते। तेव्हा विशाल म्हणतो की काय आपल्या ऑफिसचे काही काम आहे का? तर आनंदी म्हणते की काय रे, माझे काही पर्सनल काम नाही असू शकत का? तेव्हा विशाल म्हणतो की तुम्हीच नियम लावला की पर्सनल कामासाठी आश्रमाची गाडी नाही वापरायची आणि आता तुम्हीच नियम मोडता। आनंदी म्हणते की हो का, मग बरं तुम्हाला आता शिक्षा करणार आहे की काय? विशाल म्हणतो की शिक्षा तर करावीच लागेल आणि परत हसून म्हणतो की मॅडम मी तुम्हाला काय शिक्षा करणार ओ, तुमची शिक्षा एवढीच की तुम्ही कायम असे हसतमुख राहा। तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे चल आता, म्हणून ते कॅफे गंगामध्ये येतात। तेव्हा सुकी तर तेथे आलेलीच असते आणि तिचा पाठलाग करत वृंदा आणि शलाका सुद्धा अंगावर छत्री घेऊन आणि तोंडाला मास्क लावून येतात। शलाका वैतागते आणि खरंच किती पाऊस आहे, सार्थक आणि सुखदाची जोडी मिळवण्यासाठी किती काही करावे लागते। वृंदा म्हणते की यावेळेस तू गप्प बस आणि आता सार्थक आल्यानंतर काही झाले तर यांची मीटिंग आपल्याला उद्ध्वस्त करायची। तेव्हा शलाका म्हणते की कधी कधी असे वाटते की ह्या सुखदापेक्षा ती आनंदीच बरी होती, ती तर आपल्याला घाबरायची पण ही सुखदा। वृंदा म्हणते की तू घाबरू नको, आनंदी सारखाच आपण हिचा काटा काढू। त्यानंतर इकडे मनोजला काही गुंड पकडतात आणि याला बेदम मारा म्हणून ते मनोजच्या मागे लागून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु मनोज हा त्यांच्या तावडीतून सुटून पुढे पळत असतो। त्यानंतर इकडे विशाल आनंदीला घेऊन कॅफे गंगामध्ये येतो। तेव्हा आनंदी म्हणते की विशाल तुम्हाला येथे सोड आणि मी तोपर्यंत सुखदाला भेटून येते। तर विशाल म्हणतो की काय तुम्ही सुखदा मॅडमला भेटायला आलात का? अगोदर सांगायचे ना, मी सुद्धा येतो। तेव्हा आनंदी म्हणते की अरे पण विशाल तेथे सुखदा बरोबर अजून कोणीतरी आहे, तू येतेच थांब आणि अनोळखी कोणी आल्यानंतर त्यांना अनकम्फर्टेबल होईल, तू थांब येतेस, मी पटकन जाऊन आले। तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम सुखदा मॅडम तुम्हाला येथे भेटणार आहे, मग मगाशी तुम्ही मला मार्केट जवळ का थांबण्यासाठी सांगितले होते आणि तेथे तुम्ही कुणाला भेटून आलात का? आणि परत म्हणतो की मॅडम तुम्हाला उत्तर द्यायचे असेल तर नका देऊ, पण प्लीज माझ्या डोक्यात आले म्हणून मी तुम्हाला विचारले। आनंदी म्हणते की तू थांब मी लगेच आले, म्हणून आनंदी खाली उतरायला लागणार तोच मनोज धावत येतो आणि त्या गाडीला आडवा होऊन त्या गुंडाला म्हणत असतो की सोड आणि तेवढ्यात मनोजचे लक्ष आनंदीकडे आणि आनंदीचे लक्ष मनोजकडे जाते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आनंदी कॅफेमध्ये सुखदाला भेटण्यासाठी येते, पण समोर तिला वृंदा आणि शलाका दिसतात किंवा सार्थक दिसतो, म्हणून आनंदी लगेच घाईने लपते। पण जेव्हा आनंदी लपत असलेली असते तेव्हा वृंदाचे लक्ष आनंदीकडे जाते। तेव्हा आता वृंदाच्या लक्षात आलेले असते की आनंदी येतेच आहे। तर आनंदीला
पाहून वृंदाला तर धक्काच बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।